एकदाच बनवलेलं लोणचं वर्षभर खाण्यासाठी ते खराब होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स त्यातच वेळेला सांगणार आहे. व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. लोणच्यासाठी जो आंबा भेटतो ना तो थोडासा आंबट असतो आणि लोणचं वर्षभर टिकावं त्यासाठी आंबा जो वापरणार आहे तो लोणच्याचाच वापरायचा. म्हणजेच कच्च्या कैऱ्या आणायच्या आणि ज्यावेळी पाड लागतो ना त्यावेळेस त्या कैऱ्या काढल्या जातात. रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायच्या आणि दुसऱ्या दिवशी सुती कपड्याने पुसून छान असे हे आंबे जे आहेत ते फोडून घ्यायचे. त्या फोडलेल्या ज्या फोडी आहेत त्या उन्हामध्ये नंतर आम्ही सुकवून घेतो म्हणजे छान कोरड्या होतात. त्यानंतर हळद आणि मीठ या फोडींना लावून ना रात्रभर एका भांड्यामध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी हळदी मिठाचं जे पाणी आहे ते साईडला काढतो आणि वरून मसाला घालतो. विकत भेटणाऱ्या लोणच्याचा मसाला न वापरता आज हळदी मिठातलं लोणचं बनवायचं होते, त्यामुळे थोडीशी मेथी मोहरी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतली. त्यामध्ये थोडेसे जिरे घातले, तेही थोडेसे जाडसरच वाटून घेतले. हे जाडं भरडं मीठ आहे ते वरून घातलं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे फिरवून घेतलेलं जे मिश्रण होतं ते या आंब्याच्या फोडींना लावून घेतलं. खारं लोणचं बनवतो आहे त्यामुळे यामध्ये तिखट वापरणार नव्हते. हळदी मिठातलंच लोणचं पूर्वीच्या काळी बनवलं जायचं, ते चवीला खूप छान लागतं आणि आमच्याकडे या अशाच पद्धतीने लोणचं बनवतात. लोणचं खराब होऊ नये म्हणून हळदीचं पाणी काढलेलं, त्यामुळे वरून थोडीशी हळद घातली आणि छान कडकडीत असं गरम केलेलं तेल नंतर थंड केलं आणि ते वरून घातलं. लसूण थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतला. लसूण जो आहे तो तुम्ही स्किप करून घेऊ शकता, पण तुम्ही इथे लसूण वापरलेला आहे. माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने हे लोणचं कसं बनवायचं हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि सासूबाई येते लोणचं बनवत होत्या. हे सर्व आंब्याच्या फोडीनं छान असं लावून घेतलेलं आहे बघा. पुन्हा मिक्स करायचं आणि एखाद्या काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत हवा बंद करून ठेवायचं. 8 दिवसानंतर पुन्हा या फोडी साईडला काढायच्या, पुन्हा एकत्रित मिक्स करून घ्यायच्या. चिनी मातीची भरणी वापरत असाल तर ती थोडीशी कोरडी करून घ्यायची. थोडं जरी ओलसर राहिलं तर या फोडींना बुरशी लागण्याची शक्यता असते. आणि पुन्हा ज्यावेळी आपण भरणीमध्ये या फोडी घालतो त्यावेळी वरून थोडंसं तेल घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. तळाशी थोडंसं मीठ घालायचं. मिठामुळे तेलामुळे लोणचं खराब होत नाही. या पद्धतीने लोणचं बनवून पहा. कोरडं जे असतं ना, तुम्हाला जर खार हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखी तेल ॲड करू शकता. कमी तेलात बनवलेलं हे लोणचं आहे. वर्षानुवर्ष टिकतं, म्हणजे संपेपर्यंत ते खराब होत नाही. वर्षभर या लोणच्याला काहीही होत नाही. या कोरड्या फोडी अशा पद्धतीचं आमच्याकडे लोणचं असतं आणि ज्यावेळी तुम्हाला थोडंसं खार हवं असेल तर यामध्ये आणखी थोडंसं तेल ॲड करायचं. आमच्याकडे तेलाचं प्रमाण कमी वापरून अशा पद्धतीनेच लोणचं बनवलं जातं. आणि हळदी मिठातलं लोणचं हे बघा इथे भरणीमध्ये भरायचं काम चालू होतं. या चिनी मातीच्या भरणीच्या तळाशी थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे मोठं मीठ जे आहे ते घातलेलं आहे. नंतर या फोडी यामध्ये भरून घ्यायच्या. वरून थोडंसं मीठ घालायचं आणि वरून नंतर जे कडवून गरम केलेलं नंतर थंड केलेलं जे तेल आहे ते वरून घालायचं. आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवलं जातं ना, ते असंच बनवलं जातं. मैत्रिणींनो, तुमच्याकडे लोणचं बनवण्याची पद्धत कशी आहे तेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला